महावितरण कंपनीच्या तारांची चोरी करणारी टोळी गजाआड, तब्बल 6 आरोपी अटक. 2 दुचाकीसह 1,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 7 गुन्ह्यांची उकल करण्यात दहीहंडा पोलिसांना यश. दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी महावितरण कंपनीची केडिवेडी फिडरमध्ये 14 इलेक्ट्रिक पोलवरची सुमारे 280 किलो ॲल्युमिनियमची तार चोरी गेली असल्याबाबत महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रार नोंदवल्यावरून अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेचच दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सोहट्टा बाजार येथून 120 किलो ॲल्युमिनियम तार चोरी गेल्याबाबत दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला. लगातार महावितरणच्या तार चोरीचे 2 गुन्हे दाखल झाल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी सदरचे गुन्हे तात्काळ उघड करण्याबाबत निर्देश दिल्याने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब अकोट श्री अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन दहीहंडाचे ठाणेदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे यांनी एक तपास पथक नेमून अशा प्रकारच्या यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांचा सखोल अभ्यास करून त्याबाबत गोपनीय यंत्रणा यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित इसम नामे अमोल दिनकर बघे वय 22 वर्ष, चेतन सुभाष मेहेंगे वय 23 वर्ष, रोशन दादाराव रामचौरे वय 21 वर्ष, राहुल संजय मेहेंगे वय 21 वर्ष, नागेश राजू सुलताने वय 19 वर्ष 5 महिने, विकास गजानन रामचौरे वय 21 वर्ष, सर्व राहणार नखेगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला यांना ताब्यात घेतले असता सदर संशयित आरोपितांनी सदर लगातार झालेले 2 गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यावरून सदर संशयित आरोपितांना अटक करून माननीय न्यायालयासक्षम हजर करून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर करून घेऊन त्यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन दहीहंडा हद्दीमध्ये यापूर्वी दाखल झालेले 4 गुन्हे व पोलीस स्टेशन उरळ हद्दीत 1 गुन्हा केला असल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील आरोपितांकडून त्यांनी गुन्हे करतेवेळी वापरलेल्या 2 मोटारसायकली किंमती 65,000 रुपये आणि त्यांनी संगनमताने चोरलेली तार विकून मिळवलेली रक्कम 63,000 रुपये असा एकूण 1,28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर आरोपितांकडून एकूण 7 गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच सदर 6 अटक आरोपितांना माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय अकोट यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेले 2 आरोपी नामे अर्जुन रवींद्र मुंडाळे, योगेश रामराव मुंडाळे, दोन्ही राहणार नखेगाव यांनी पोलीस स्टेशन उरळ हद्दीत पोलीस वाहनावर झालेल्या गोळीबारामध्ये यापूर्वी अटक आहेत. पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल साहेब यांच्या मार्गदर्शनात दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे व त्यांचे पथक यांनी केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.